नव्हतं, मी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याच्यासोबत असं घडेल की काय होईल सांगता येत नाही। त्यामुळे आहे ना खरंच नाही पाहिजे होतं, ती गेली। लहानपणीचे मित्र मैत्रिणी लहानपणीच्या सगळ्या आठवणी मला यायलेत तिच्या। मी सध्या बेचैनच आहे। हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी अर्चना पाटोळे तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अर्चूज वर्ल्ड MH13। व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काल मला एक दुःखद बातमी कळाली, ती म्हणजे माझी मैत्रीण उर्मिला, ती काल एक्सपायर झाली। अचानक मला एका माझ्या मैत्रिणीचा फोन आला, मग मी कामात होते थोडंसं, मी फोन उचलला नाही। मग नंतर मी मिस कॉल बघितले आणि नंतर फोन उचलला। मी फोन उचलल्यावर मला कळालं, म्हणजे मी फोन केला मग मला कळालं, त्यावेळेस मी एवढी शॉक झाले। ती मैत्रीण म्हणजे माझी बालपणीची मैत्रीण। आम्ही दोघी लहान असताना एकत्र खेळलो, खूप म्हणजे मजा केली। मला आता शब्द सुचत नाही येत। खूप लहानपणाचे आमचे त्यांचे म्हणजे पाहुण्यात पण आहे ती, आणि आम्ही एकत्रच राहत होतो। तिच्या आईनी वडिलांनी माझा लहानपणापासून खूप लाड केला, माझा सांभाळ केला त्यांनी। मी सतत जास्त त्यांच्या घरातच राहायचे लहान असताना। असं मिळून आम्ही राहिलेलो, परत लहानाचं मोठे झालो, तरी पण आमची सोबत आम्ही सोडली नाही। बरेच दिवस आम्ही एकत्र होतो। पण नंतर लग्न तिचं लग्न अगोदर झालं। तिच्या लग्नाला मी पाठराखीण म्हणून मी गेले होते तिच्या लग्नाला। त्या गेलो आम्ही सगळं, म्हणजे मला सगळ्या रात्री खूप आठवत होत्या मला गोष्टी सगळ्या। मला तिची इतकी आठवण आली होती ना की म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे होतं। ती गेली, सोडून गेली। तिच्या मागे तिचे 2 मुले आहेत। ती लग्न झालं तिचं, ती पुण्याला राहिलं होती। मग पुण्याला ती होती, तिचं म्हणजे कधी अधूनमधून तिला पण वेळ मिळेल तसं ती मला फोन करायची, मी तिला करायचे। कॉन्टॅक्टमध्ये होतो आम्ही, पण 1 वर्ष झालं ती आजारी होती असं आत्ता कळालं मला, की ती इथंच आमच्या सोलापूरमध्येच होती। ती आजारी होती, आईकडेच राहिलं होती। वर्ष झालं तिला म्हणजे व्यवस्थित बोलता येत नव्हतं। हे मला आत्ता काल कळालं मला की ती आजारी होती। मी जर मला जर कळालं असतं तर मी जाऊन तिला एकदा भेटून आले असते। पण लहानपणीचे मित्र मैत्रिणी वेगळेच असतात। मला खूप दुःख झालंय तिचं, ती आमच्यातून सोडून गेली आहे। तिचा स्वभाव खूप हसरा, खूप मनमिळाऊ, प्रत्येकाला समजून घेणारे, खूप छान स्वभाव होता तिचा। तिच्या आता 2 मुली आहेत तिला। मी तिच्या मुलींना जाऊन भेटून येईन। मला काय जास्त बोलता येईना आता, मला खूप माझं भरून यायलंय मन, म्हणजे असं कसं तरी तिच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी मला यायलेत तिच्या। मी सध्या बेचैनच आहे, पण असं म्हणजे कसं माणूस आपल्यातनं एकदमच सुटून गेला म्हणजे काय अवस्था होती ना। आणि कधी असं विचारही केला नव्हता। आणि ती लहान आहे, खरं तर माझ्यापेक्षाही लहान आहे ती, पण तिचं असं व्हायला नाही पाहिजे होतं। खरंच शब्द कुठे ना मला भरून यायलंय तिच्याविषयी बोलताना, कारण आम्ही खूप जीवलग लहानपणीच्या मैत्रिणी, खूप जीवलग मैत्रिणी आम्ही। अजून एक माझी मैत्रीण तिच्यासोबत असायची, आम्ही तिघी खूप एका जीवानी एका ह्याच्याने आम्ही राहिलेलो। तर प्रत्यक्षाने आठवलं की असं म्हणजे भरून यायलंय। रात्रीपासून मी खूपच अपसेट आहे। अशी बातमी मला समजेल असं मला वाटलं नव्हतं। मी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याच्यासोबत असं घडेल।
खूप चांगलं होतं. तिचे पण सासरचं, तिचे मिस्टर हे ते सगळेच खूप चांगले होते. पण हे कसं झालं, खूप अवघड झालं. मी म्हणून मग माझं दुःख मी माझ्या मनात मी हे करत होते. पण हे मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करावं, की आपले जे मैत्रिणी मित्र आहेत त्यांच्याशी बोलत राहा, त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा. कारण कसं आहे, वेळ कुठली कुणाचीच सांगून येत नाही, कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळं आहे ना, खरंच मी विनंती करून सांगते की तुमचे जुने मित्र मैत्रिणी बालपणीचे असतील तर प्रत्येकांशी बोलत राहा. किमान महिन्यातून एकदा तरी कॉल करून बोलत जावा. कारण खरंच माणसाचं काहीच सांगता येत नाही. आज आहे तर उद्या नाही, असं म्हणजे मला वाटलं सुद्धा नव्हतं. हे मी आज स्वप्नातच आहे असं मला वाटायलं. ही घटना खूप बेकार घडलेली आहे. त्याचं मी खरंच मला खूप वाईट वाटतं आहे. आमच्या पूर्ण सगळं फॅमिलीलाच त्याचं दुःख वाटायलं आहे. कारण ती फॅमिलीसारखीच होती माझ्या. मी अजून तिच्याविषयी काय बोलू, मला काय समजेना. मी एवढंच सांगेन की सगळ्यांशी बोलत राहा, प्रेमाने राहा. धन्यवाद.